सेंटेन्स फॉर्मेशन, वाक्याची निर्मिती. आणि वाक्याची निर्मिती जर आपल्याला करायची असेल तर सर्वात महत्वाचं आहे टेन्सेस. त्यालाच मराठीत तुम्ही म्हणणार आहात काळ. अतिशय महत्वाचा हा टॉपिक आहे. आपले इंग्रजीचे सर्व टॉपिक हे डिपेंडेबल असणार आहेत काळावर, म्हणून सर्वांनी लक्षपूर्वक आजचं लेक्चर ऐकायचंय. विद्यार्थी मित्रांनो, काळ म्हटल्यानंतर तुमच्या समोर मराठीमध्ये वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ ह्या संकल्पना स्पष्ट आहेत. त्याच संकल्पना आपल्याला इंग्रजीमध्ये पाहायच्या आहेत. एक लक्षात ठेवायचं की टाइम लाईन आहे म्हणजे काळाची रेषा आहे. आता माझं लेक्चर चालू आहे, तुम्ही लेक्चर ऐकताय, ही घटना आहे वर्तमान काळातली. त्याला आपण म्हणणार आहोत प्रेझेंट टेन्स. पुन्हा एकदा रिवाइज करतो मी. काल आपण पाहिलं होतं, परंतु पुन्हा एकदा थोडस जलद गतीने कन्सेप्ट पुन्हा आपण रिवाइज करूया. जी घटना आता घडते त्याला मराठीमध्ये तुम्ही म्हणताय वर्तमान काळ. आणखी काय असतं वर्तमान काळामध्ये? तर आत्ता चालू असलेली घटना, निरंतर घडणाऱ्या घटना, दररोज घडणाऱ्या घटना ह्या प्रेझेंट टेन्स मध्ये असतात. जी घटना घडून गेलेली आहे त्या घटनेचा, त्या वाक्याचा काळ असतो पास्ट टेन्स. त्यालाच तुम्ही म्हणणार आहात भूतकाळ. टाइम लाईन डाव्या बाजूला म्हणजे मागे जर तुम्ही गेले तर त्या ठिकाणी पास्ट टेन्स असणार आहे. आत्ता जो आहे तो प्रेझेंट टेन्स, आणि पुढे गेले भविष्यात त्याला म्हणतो आपण फ्युचर. मराठीमध्ये त्याला आपण म्हणणार आहोत भविष्यकाळ. टाइम लाईन समजली की आपल्याला काळ समजते. आत्ताची जी घटना आहे मी तुम्हाला शिकवतोय हा झाला प्रेझेंट टेन्स. मी काल जो तास घेतला तो झाला पास्ट टेन्स, आणि उद्या आपल्याला सिंग्युलर प्लुरलचा तास घेणार आहोत आपण, तो झाला फ्युचर टेन्स. तर अशा पद्धतीने ही टाइम लाईन सगळं सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायची आहे. आता जनरली सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्या. टेन्स या टॉपिकवर जे प्रश्न विचारले जातात तर बहुतांश वेळा तुम्हाला त्या ठिकाणी काळ ओळखायला विचारला जातो, तो ऑड मॅन आउट शोधायला सांगितलं जातो. तर हे वाक्याचे काळ ओळखण्याची कालही मी पद्धत तुम्हाला सोपी पद्धत शिकवली होती. आता पास्ट टेन्स म्हणजेच आपला भूतकाळ. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. इथं सुद्धा आपण काय लक्षात ठेवायची? टाइम लाईन. बरोबर इथं आहे तो प्रेझेंट टेन्स. जर आपण मागे गेलो तर पास्ट टेन्स, आणि पुढे गेलो तर फ्युचर टेन्स. आता जनरली सोप्या किंवा मध्यम गटामध्ये प्रश्न विचारला गेला तर तो सोडवण्यासाठी हा दिलेला चार्ट तुमच्या कामाला येणार आहे. वाक्य बनवताना दोन प्रकारचे वर्ब आपण वापरतो. एक असतं मेन वर्ब, दुसरा असतं सपोर्टिंग वर्ब. आता सपोर्टिंग वर्ब कोणते आहेत? तर एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, डू, डज, डिड, शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, हे सगळे जे आहेत हे सपोर्टिंग वर्ब म्हणून काम करतात, हेल्पिंग वर्ब म्हणून काम करतात. आणि त्या वर्बवरनं आपण त्या वाक्याचा काळ ओळखू शकतो. बघा तिथं जर एम, इज, आर आलेलं असेल तर त्या वाक्याचा काळ असणार आहे वर्तमान काळ. आणि एम, इज, आरचा भूतकाळ वॉज, वेअर जर वाक्यात आलेला असेल तर वाक्याचा काळ असणार आहे भूतकाळ. आणि फ्युचर टेन्स तर सगळ्यात सोपा. जर वाक्यामध्ये शाल, विल आलेला असेल, त्याचबरोबर
चालतच भूतकाळ शूड असेल, विलचा भूतकाळ उड असेल, हे शब्द जरी आलेले असतील तिथं तरी पण त्या वाक्याचा काळ असणार आहे भविष्यकाळ. तसंच वाक्यामध्ये जर हॅज आलेलं असेल तर वाक्याचा काळ असणार आहे प्रेझेंट टेन्स. आणि हॅड आलेला असेल, हॅव हॅजचा भूतकाळ, तर वाक्याचा काळ असणार आहे पास्ट टेन्स. तसंच टू किंवा डज आलेला असेल तर वाक्याचा काळ असणार आहे प्रेझेंट टेन्स. आणि वाक्यामध्ये डीड सपोर्टिंग वर्ब म्हणून आलेला असेल तर वाक्याचा काळ असणार आहे पास्ट टेन्स. तर या चार्ट वरनं आपल्या असं लक्षात येईल की जे सपोर्टिंग वर्ब कोणते वाक्यात आलेले आहेत त्यावरनं आपण सहजरित्या नाऊ म्हणजे आत्तापासून अनेक वर्ष पुढे. पा सगळ्या शब्दांचं निरीक्षण करा. हे शब्द जर यस्टरडे, डे बिफोर, ॲगो, लास्ट वीक, लास्ट इयर असतील तर पास्ट टेन्स. नाऊ, टुडे, टुनाईट, दिस वीक, जस्ट नाऊ असतील तर वर्तमानकाळ प्रेझेंट टेन्स. आणि टुमारो, लॅटर, मेनी इयर्स फ्रॉम नाऊ हे जर टाइम वर्ड असतील तर फ्युचर टेन्स. म्हणजे बऱ्याच वेळा तुम्हाला मुख्य काळ ओळखायला सांगितलं जातं. या शब्दावरनं सुद्धा तुम्ही काळाचा अंदाज लावू शकता आणि काळ ओळखू शकता. आता पहा, काळाचा ढोबळ मनाने अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. आपला मुख्य टॉपिक होता सेंटेन्स फॉर्मेशन, वाक्याची निर्मिती. आता वाक्याच्या निर्मितीचा पायच काय आहे तर तुमचा टेन्स आहे, काळ आहे. मग वाक्याची निर्मिती करताना काल आपण पाहिलं होतं काही शब्द जे आहेत ते आपल्या परिचयाचे असले पाहिजेत. आता इथे एक वाक्य मी घेतो आणि त्या वाक्याच्या सहाय्याने काल पण आपण एक वाक्य घेतलं होतं
आज दुसरं वाक्य घेऊन पुन्हा एकदा ही संकल्पना समजून घेऊया. पहा, आपला जर काळाचा पाया पक्का झाला तर इंग्रजी विषयावर आपल्याला प्रभुत्व प्राप्त व्हायला अडचण येणार नाही. आता उदाहरणार्थ, राम इट अ मँगो, वाक्याची निर्मिती कशी होती ते आपण शिकत आहोत. आता या ठिकाणी जर वाक्य पाहिलं आपण तर ऍक्शन वर्ड कोणता आहे? इट. त्यालाच आपण वर्ब म्हणणार आहोत आणि वर्बला प्रत्येक कोणता आलेला आहे? येस आलेला आहे. आता त्याला प्रश्न आपण कशाने विचारणार? पुणे. जर आपल्याला वाक्याचं कर्ता काढायचं, मराठीमध्ये आपण त्याला कर्ता म्हणतो, इंग्लिश मध्ये त्याला आपण सब्जेक्ट म्हणणार आहोत. हु इज, इफला प्रश्न विचारला आपण, हु इज, उत्तर आलं राम. राम झाला वाक्याचा कर्ता. तसाच प्रश्न आपण व्हॉटने विचारले, व्हॉट किंवा टू हिंदी प्रश्न विचारले जातात. व्हॉट इज, उत्तर आलं अ मँगो. तो मँगो झाला ऑब्जेक्ट. म्हणजे त्या वाक्याची रचना काय झाली? सब्जेक्ट प्लस वर्ब एस ई प्लस ऑब्जेक्ट. पहा, सर्वात महत्वाचं, काळाची वाक्य जर तुम्हाला शिकायची असतील तर एक कन्सेप्ट फार महत्वाचे आहे. पहा, इथं जो इट्स आला हे आहे वर्ब, ऍक्शन वर्ब, मेन वर्ब आपण त्याला म्हणणार आहोत. आणि मेन वर्ब हे नेहमी 5 रूपात असतो सगळे मिळून. त्याला आपण P1, P2, P3, P4 आणि P5 अशी नावं दिलेली आहेत. आता ज्यावेळेस आपण ईट म्हणतो, टू ईट, ते असतं P1, त्यालाच आपण म्हणतो वर्ब. नंतर एट, त्याचा भूतकाळ केला, त्याला म्हणणार आपण वर्ब पार्ट. इतर, हे त्याचं तिसरं रूप, त्याला म्हणणार आपण वर्ब पार्ट पार्टिसिपल. नंतर इटिंग, हे झालं वर्ब आयएनजी P4. आणि याला इट आता आपल्या वाक्यामध्ये आले होते, हे झालं वर्ब एस किंवा. म्हणजे या ठिकाणी या वाक्यावरून आपल्या कन्सेप्ट लक्षात आली की वाक्य निर्मितीसाठी काय काय आवश्यक आहे? तर सब्जेक्ट आहे, वर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे, त्याचबरोबर कॉम्प्लिमेंट असतं काही ठिकाणी, त्याची गरज असते. हे वाक्याचे मुख्य भाग आहेत. मग आता आपल्याला याच्यावरून कळलं की ही ज्या वेळेस आपण म्हणणार आहोत तिचा अर्थ वर्ब असणार आहे. वर्ब पास्ट म्हणणार आहोत, वर्ब पास्ट असणार आहे. वर्ब पास्ट पार्टिसिपल म्हणजे वर्ब पास्ट पार्टिसिपल. अत्यंत महत्वाचं आहे. एवढं समजलं, हे वाक्य बनवण्याचे साहित्य आहे. नुसतं हा बनवायला साहित्य लागतं, चहापत्ती, साखर, दूध, पाणी. तसं या ठिकाणी वाक्य बनवायचं सुद्धा हे घटक आहेत असं समजायचं. ते वर्ब एस येत आहे. आता इथं आणखी एक शब्द आहे सपोर्टिंग वर्ब. एस सी म्हणजे सपोर्टिंग वर्ब. आपण मगाशी पाहिले आहे, मी जर वाजवेल, हे सगळे सपोर्टिंग वर्ब आहेत. त्यांनाच आपण हेल्पिंग वर्ब असंही म्हणतो. यस म्हणजे सब्जेक्ट, त्याला म्हणणार आहात तुम्ही कर्ता. आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट, त्याला म्हणणार आहात कर्म. हा अतिशय महत्वाचा चार्ट आहे बा. हे तुम्हाला समजलं की थिंग्स टू नो, की तुम्हाला वाक्याची रचना इंग्रजीमध्ये करता येणार आहे. स्क्रीनशॉट ज्याला काढायचे त्याने काढून घ्या. आता आपल्याला पुढे जायचं. वर्कचा चार्ट कालही आपण हा चार्ट पाहिला होता. आज पुन्हा मी तुम्हाला दाखवतोय की गुगलला गेले किंवा आपल्या शिक्षकांकडे गेले तर शिक्षक तुम्हाला असा 100 शब्द जे नियमित आपण वापरतो त्याचा चार्ट तुम्हाला बनवून देतील. तुमचे जर 100 क्रियापद पाठ असतील तर तुमचे 500 ऍक्टिव्हिटी शब्द असतात. 200 क्रियापद पाठ असतील तर 1000 शब्दांचा संग्रह तुमच्या ऍक्टिव्हिटी मध्ये असणार आहे. इथं प्रत्येक क्रियापदाचं C1, C2, C3, C4 यालाच आपण वर्ब पार्ट
फॉर पास्ट पार्टिसिपल, याला फॉर ING आणि याला फॉर यस असं म्हणणार आहोत. जे आज नवीन लेक्चरला जॉईन झाले त्यांनी याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि घरी गेल्यानंतर वहीमध्ये लिहून काढायचं. आता पहा, जे टेन्स आहेत ते आपण किती टेन्स शिकणार आहोत? एकूण टेन्सचे 12 प्रकार आहेत, परंतु आपल्या दृष्टीने महत्वाचे 9 जे प्रकार आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. ज्याविषयी तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये प्रेझेंट टेन्सचे 3 प्रकार, पास्ट टेन्सचे 3 प्रकार आणि फ्युचर टेन्सचे 3 प्रकार, असे 9 प्रकार आपण अभ्यासणार आहोत. कालच अभ्यासलेले आहेत. आज एक नवीन उदाहरण पाहून आपण पुन्हा ते रिपीट करणार आहोत. पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. आता इथं उदाहरण पाहूया आपण. आत्ताच जे उदाहरण घेतलं होतं आपण, राम इट्स अ मँगो, हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं उदाहरण आहे. सिंपल, नाव सिंपल आहे, परंतु बहुतांश वेळा परीक्षेत एकच प्रश्न विचारले जातात, कारण याला यस आणि यस प्रत्यय लावावा लागतो. काही ठिकाणी लागतो, काही ठिकाणी लागत नाही. कोणत्या प्रोनाउन लागतो आणि कोणत्याला लागत नाही आपल्याला माहित पाहिजे. जे प्रोनाउन्स आहेत आपले आय, वी, यू, ही, इट आणि दे. पहा, आयच्या पुढं नीट राहतं, वीच्या पुढे नीट राहतं, यूच्या पुढे नीट, हे अनेक वचनी ही ईट म्हणजे तृतीय पुरुषी एक वचनी करता असेल तर यस किंवा येते प्रत्येक लागतो. ही ईट, ईट आणि दे ईट, हे लक्षात ठेवायचं. कोणत्या प्रोनाउनच्या पुढे यस किंवा येस प्रत्यय लागतो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये? तर तृतीय पुरुषी एक वचनी करते समोर यस किंवा येस प्रत्यय लागतो. म्हणजे पर यस आहे, याला प्रश्न विचारला आपण, हू इज, उत्तर आलं राम, राम झालं सब्जेक्ट. व्हॉट इज अ मँगो, तो मँगो झाला ऑब्जेक्ट. म्हणजेच आपण लक्षात ठेवायचे सिंपल प्रेझेंट टेन्स याची वाक्यरचना आहे सब्जेक्ट प्लस वर्ब यस यस, फक्त वर्ब असेल किंवा क्रियापदाला वर्ब यस प्रत्यय, दोनही प्रकारचे असू शकतात, आणि प्लस ऑब्जेक्ट अशी वाक्याची रचना असणार आहे. उदाहरणार्थ नेहमी रोज घडणाऱ्या घटना आहेत त्या सगळ्या सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जातात. दुसरा प्रकार आपण पाहिलो सिंपल पास्ट टेन्स. आता तेच वाक्य आपण पाहूया. सिंपल पास्ट टेन्स मध्ये रात या वाक्याचं काय होईल? राम इज हो, इथं काय आलं? हे सगळ्यात महत्वाचं आहे. वाक्याचा पाया तिथले G1, G2, G3, G4, G5 आहे. हे जर आपल्याकडे नसेल तर आपल्याला वाक्य रचना करताना समस्या उद्भवू शकतात. पाहिजे बरोबर फिशूचा वापर म्हणजे फर्स्ट पास्टचा वापर आपण करणार आहोत. याला प्रश्न विचारू, हू इज, उत्तर आलं राम, राम झालं सब्जेक्ट. व्हॉट इज अ मँगो, अ मँगो झाला ऑब्जेक्ट. म्हणजे सिंपल पास्ट टेन्सची रचना झाली सब्जेक्ट प्लस वर्ब पास्ट प्लस ऑब्जेक्ट. सगळ्यांच्या लक्षात आलं? जर कोणाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर तो काढून घ्यायचा, पटकन पूर्ण जायचं. आता तिसरा आहे सिंपल फ्युचर टेन्स. रामचंद वाक्य कंटिन्यू करूया आपण. राम विल पुन्हा वीज कोणता आलाय रे? त्याला आपण ती म्हणणार आहोत. हू इज, राम, राम झाला वाक्याचा सब्जेक्ट. व्हॉट इज अ मँगो, मँगो झाला ऑब्जेक्ट. आणि इथं फ्युचर टेन्स दाखवण्यासाठी एकतर विल किंवा शाल त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतं. म्हणजे
सिंपल प्रेझेंट टेन्सची रचना काय झाली माझ्या मागे म्हणा, सब्जेक्ट प्लस विल शाल प्लस वर प्लस ऑब्जेक्ट. सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. लक्षात आलं? ही रचना सिंपल प्रेझेंट टेन्सची साधारण आहे. फक्त फ्युचर टेन्स आणि सिंपलचे तीनही प्रकार पाहिले आपण. सिंपल प्रेझेंट टेन्स पाहिला, सिंपल पास्ट टेन्स पाहिला, सिंपल फ्युचर टेन्स पाहिला. आता आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स एक वाक्य आपण कंटिन्युअस. आता प्रेझेंट कंटिन्युअस पाहिलं की आपण नेहमी लक्षात ठेवायचं कंटिन्युअस. याला आणखी एक दोन शब्द परीक्षेमध्ये येतात. प्रोग्रेसिव्ह या नावाने तो ओळखला जातो किंवा इनकम्प्लीट. इनकम्प्लीट म्हणजे अपूर्ण. चालू किंवा अपूर्ण असे दोनही नाव आहेत. काय का लक्षात घ्या, तो कंटिन्युअस टेन्स असतो त्याला आयएनजी प्रत्यय लागणार बरोबर. आता वाक्य इथे पाहूया. लक्षात घ्या काय लक्षात ही गोष्ट वापर केलेला आहे. परतला आणि प्रत्यय लागलेला आहे. राम राम व्हॉट ऑब्जेक्ट इतर किती आहे हे सपोर्टिंग वर्ब आहे. म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब आयडेंटिटी प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे सिंपल प्रेझेंट कंटिन्युअस दोन इंडिकेटर आपल्याला मिळते. एक तर कंटिन्युअस प्रोग्रेसिव्ह पण कंप्लीट असं आपण ती योजना आहोत. दुसरा प्रश्न करू आणि पाच ते हे सुद्धा आपण राम ऑब्जेक्ट. आता माझं होतं अमेझॉन इथं आले आणि एवढाच फरक आहे. पाच कंटिन्यू म्हणजे पाच गणेशासारखी आपण या ठिकाणी प्रत्येक वाक्याची प्रत्येक काळाची तयार करतो. हे प्लस ऑब्जेक्ट ही रचना म्हणजे पाच कंटिन्यू टेन्स. पुढचं टेन्स आपण त्याला आपण फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स पण म्हणणार आहोत. त्याला आपण फ्युचर इनकम्प्लीट टेन्स म्हणतो. राम पुन्हा लक्षात घ्या कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून परत आयएनजी आलेला नाही.
त्यांचा टीचर आपण राम राम झाला लागतं ना. What will be mango mango म्हणून ऑब्जेक्ट. आता पहा तिथे प्रश्न विचारूया आपण. Who will lead the road to the Mustafa? What will be the Mustafa? Future is that आणि एक लक्षात ठेवा हे फक्त बीज जे आहे ख्रिश्चन कंट्री स्टेट मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. मला आपण पेज मध्ये फ्युचर कंटिन्युअस आहे पूर्ण आपलं पहिले प्रकार आपण पाहिले सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. पुढचे तीन प्रकार पाहिले आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स. आता आपण जे पाहणार आहोत तो आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्सचे तीन प्रकार आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे. परफेक्ट म्हणजे त्याचा अर्थ आहे पूर्ण. परफेक्ट टेन्स क्रिया पूर्ण आहे हे सांगण्याचं काम करणारं वाक्य. त्या वाक्याला आपण परफेक्ट टेन्स वाक्य म्हणणार आहोत. आता आपलं आहे तेच वाक्य आपण किती कंटिन्यू करूया. राम eaten go. आता या वाक्याचं सूत्र काय तुम्हाला त्याचे होऊया आपण. इतर बघा मी तुम्हाला सांगितलं वर्ब पास्ट पार्टिसिपल. आता इथे एक लक्षात ठेवायचं वाक्याचं काल चालू असेल तर आयएनजी प्रत्यय आहे. तसं जर वाक्याचा पूर्ण असेल तर त्या ठिकाणी वर्ब पास्ट पार्टिसिपल हे क्रियापद येणार आहे. याला आपण म्हणणार वर्ब पास्ट पार्टिसिपल किंवा ही असंही म्हटलं जातं. हू हॅज रिटन राम. राम झाला सब्जेक्ट. What has returned? A man. A man म्हणाला ऑब्जेक्ट. आणि इथं नेहमी लक्षात ठेवायचं आपण पाहिलं असेल कंटिन्युअस टेन्सचे जे सपोर्टिंग वर्ब होते ते एंड ऑन ऑब्जेक्ट होते. तसे परफेक्ट टेन्सचे जे सपोर्टिंग वर्ब आहे ते असणार आहे हॅव किंवा हॅज. आता हॅव आणि हॅज पुढे येतं आयचं समोर हॅव येतं, वीच्या सोबत हॅव येतं, समोर हॅव येतो, समोर हॅव येतो आणि एक येतो. ही हॅज येतं, ही हॅज येतं, ही लक्षात घे हॅव कुठे येतं आणि हॅज कुठे येतं याकडे साक्षात होतं इथं जुळवून दिलेला आहे. आता इथं राम म्हणजे कोण आलेला की म्हणून आपण काय घेतलंय हॅज घेतलं. म्हणजे त्या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्सची रचना आहे सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस वर्ब पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट ही रचना असणार आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्स मध्ये कोण वर्ब पास्ट पार्टिसिपल आणि हॅव हॅड असेल तर त्या वाक्याचा परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स असणार आहे. नंतर दुसरा पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स म्हटलं की आपल्याला काय काय लक्षात ठेवावं लागेल तर परफेक्ट साठी वर्ब पास्ट पार्टिसिपल येणार आहे आणि सपोर्टिंग वर्ब कोणते आपण पाहूया. Ram has eaten a mango. Apa? Eaten झालं वर्ब पास्ट पार्टिसिपल.
Who eaten Ram? What eaten? Oh, very good. Very good, ना? Object. आणि इथं मात्र had this finger आम्ही I had you had you had he had they had म्हणजे पाच परफेक्ट रचना झाली सब्जेक्ट प्लस had प्लस वन पाच पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट बस पुन्हा पहा सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वन पार्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट म्हणजे पाच परफेक्ट ओळखण्यासाठी दोन गोष्टी आपल्याला इथे दाखवत आहे एक तर क्रियापदाचं वन पाच पार्टिसिपल पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये हॅड पाहिजे हॅव आणि हॅडचा भूतकाळ आता आपण पाहूया फ्युचर परफेक्ट टेन्स पुन्हा रामचं उदाहरण घेऊया आपण Ram will have returned पाचा वाक्य बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल हे वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्सच्या जवळ आहे फक्त विल वाढलेलं आहे रिटर्न हे आहे वर्ड पास्ट पार्टिसिपल परफेक्ट टेन्स मध्ये लक्षात ठेवायचं वर्ड पास्ट पार्टिसिपल येणारच आहे who has eaten Ram Ram झाला सब्जेक्ट what eaten a mango झाला ऑब्जेक्ट आणि इथं असणार आहे will किंवा चार हे हॅव आहे तसंच राहा त्यात काही बदल होत नाही म्हणजेच फ्युचर परफेक्ट टेन्सची रचना आहे सब्जेक्ट एफ बी सा प्लस हॅव प्लस वर्ड पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट सगळ्यांनी पाहून घ्या थोडीशी मोठी रचना आहे राम विल हॅव रिटर्न अ मँगो सब्जेक्ट प्लस विल सा प्लस हॅव प्लस वर्ड पास्ट प्लस ऑब्जेक्ट आता तुम्हाला आता घरी गेल्यानंतर आता मी जे वाक्य नऊ दिलेले आहेत ते मी सांगतो त्या चार्टमध्ये लिहून काढायचे आहे सुरुवातीला टाइम लाईन घ्यायची टाइम लाईनच्या मोसमात कोणाला घ्यायचं प्रेझेंट टेन्स घ्यायची मागं गेली कोण असेल पास्ट टेन्स असेल पुढे गेली कोण असेल नंतर ज्या सब टाईप आहेत त्या आपल्याला डाव्या बाजूला पहिला दुसरा आहे कंटिन्यू आणि तिसरा आहे परफेक्ट नंतर हा चार्ट आखून घ्यायचा हा पास्ट टेन्स आहे प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स आणि हे सब टाईप आहे आणि वर दिलेली वाक्य प्रत्येक काळामध्ये लिहून काढायचे आता कोणकोणते काळ पाहिले आपण पास्ट माझ्या मागे म्हणा सिंपल पास्ट टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स सिंपल फ्युचर टेन्स हे सिंपलचे 3 प्रकार पाहिले नंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स फ्युचर कंटिन्युअस टेन्स हे कंटिन्युअसचे प्रकार आणि परफेक्ट प्रकार प्रेझेंट परफेक्ट टेन्स पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स हे सगळी उदाहरणं आणि त्यांची चित्र आपण लिहिलेली आहेत तुम्ही ह्या 9 कप्प्यांमध्ये लिहायचे आणि उद्या आपल्या शिक्षकांना दाखवायचे जनरली तुमचा जो कप्पा आहे तो मी आता जसा आखून दिला तसा तो तयार होईल
यावर बोर्डाला विचारलेले आहे ते आपण इथे डिस्कस करूया. सगळ्यांनी प्रश्न वाचवायचा. माझ्यामध्ये वाचवायचा. Select the suitable field for the given sentence. दिलेल्या वाक्याला योग्य फ्रेज आपल्याला पर्यायातून निवडायची. फेब्रुवारी 2018 साठी हा प्रश्न विचारलेला आहे आणि वाक्य दिलंय की नेहमी तुम्ही गोष्टी सगळ्या वाचल्या असतील. गोष्टी ह्या नेहमी 5 टेन्स मध्ये असतात, घडून गेलेल्या आहेत, म्हणून त्याला आपण 5 टेन्स वापरतो. आणि त्यांची सुरुवात कशी असते? मेनी इयर्स अगो, लॉंग इयर्स अगो, वन्स अपॉन अ टाइम असे शब्द आले तर त्या ठिकाणी टेन्स हा 5 टेन्सच्या ठिकाणी ओळखायचा. आता इथं सुद्धा गोष्ट आहे. आता डिअर लिव्ड अ किंग पर्याय दिलेत आपल्याला. लॉंग लॉंग अगो, मेनी इयर्स फ्रॉम नाऊ आणि डे आफ्टर टुमारो, जस्ट नाऊ. आता बघा सगळ्यात महत्वाचं इथं ईडी प्रत्यय आहे म्हणजेच क्रियापदाचं कोणतं रूप आहे? वर्ब पास्ट. म्हणजे वाक्याचा अर्थ काय आहे? पास्ट टेन्स आहे. त्यामुळे जस्ट डे आफ्टर टुमारो म्हणजे भविष्यकाळात वाटतो. आता मेनी इयर्स फ्रॉम नाऊ आजपासून पुढे म्हणजे इथं हा कोणता टेन्स आहे? फ्युचर टेन्स. लॉंग लॉंग अगो खूप वर्षापूर्वी लॉंग लॉंग अगो म्हणजेच बरोबर उत्तर असताना एकचा गोल तुम्हाला त्या ठिकाणी आहे. एकचा पूर्ण गोल तुम्ही लागतंय तर तुम्ही या घ्यायचा नाही. म्हणजे select the suitable phrase for a given sentence. Diagram below the key. Long long ago, clearly the key हे उत्तर बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. सर्वांनी प्रश्न वाचायचा आहे. ठीक आहे, माझ्या वाचून select the correct option and complete the sentence. योग्य पर्याय वाक्य पूर्ण करायचं आहे. प्रश्न विचारण्याचे फेब्रुवारी 2020 परीक्षेच्या परीक्षेमध्ये हा विचारण्याचा प्रश्न आहे. पर्याय 4ही पर्याय वापरायचे आहेत आणि नंतर उत्तर ठरवायचे आहे. वाक्य पाठाय आहे. आय नीड ही नीड टू बॅक यू. मी तुला एक माघारी दिली. गिव्ह इट बॅक टू यू. तुला माघारी दिली. देईल म्हटलं काय कोणतंही फ्युचर करेक्ट. आता 4ही पर्याय पाहूया आपण. yesterday, last week, tomorrow आणि लॉंग लॉंग अगो. आपण टाइम वर्ड मध्ये पाहिलं होतं. yesterday म्हटलं की कोणता टेन्स असतो रे? पास्ट टेन्स असतो. लास्ट वीक म्हटलं तरी सुद्धा टेन्स कोणता असतो? पास्ट टेन्स. जे इंडिकेटर आहेत टाइम वर्ड ते व्यवस्थित तक्ता पाहूनच घ्यायचा. त्याच्यावरून आपण काय ओळखू शकतो. आता टुमारो उद्या म्हटलं की कोणता काळ येईल रे? फ्युचर टेन्स.
आणि लॉंग लॉंग एगो आत्ताच आपण पाहिलं होतं कोणता टेन्स ही पास्ट टेन्स. मग आय होईल, आता इथं होईल आहे फ्युचर टेन्स, म्हणून कोणतं उत्तर लागू होईल? पर्याय क्रमांक 3 टुमारो. पर्याय क्रमांक 3चा जो गोल आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी रंगवावा लागेल. सगळ्यांनी प्रश्न आउट चुकीचा पर्याय बाजूला आउट. काय काय दिलं तिथं? हॅज, हॅज, बीन, वॉट. हा, यासाठी सुद्धा मी सपोर्टिंग वर्ब एक फक्त तुम्हाला दिलेला होता. प्रत्येकामध्ये कोणते सपोर्टिंग वर्ब वापरले जातात आपण पाहिलं होतं की आपली लक्षात ठेवायचं. टाइम रनिंग ही प्रेझेंट टेन्स, ही पास्ट टेन्स, ही फ्युचर टेन्स. जिथं आपण पाहिलं होतं एन ई आर हॅव, हॅज, बीन, इथं जिथं पाहिलं होतं आपण चाल आणि विल, आणि इथं पाहिलं होतं आपण वॉट, वेअर, हॅज आणि बीन. फक्त मागे दिलेला आहे की स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आहे. इथं बॅकग्राऊंड सुद्धा आपण मोठायचा आहे. हॅड म्हटलं कोणतं टेन्स झालं नाही? पास्ट. हॅज म्हटलं ते कोणतं आलं? प्रेझेंट. डीड म्हटलं ते कोणतं आलं? पास्ट. वॉज म्हटलं ते कोणतं आलं? पास्ट. इथं पहा हॅज, हॅड, बीन आणि पास्ट हा आहे पास्ट टेन्स. इथं पास्ट टेन्स आहे, इथं सुद्धा पास्ट टेन्स आहे. हॅज मात्र प्रेझेंट टेन्स आहे. म्हणजे याच्यामध्ये ऑड नाही आहे तर हॅज असणार आहे. पर्याय क्रमांक 2चा जो गोल आहे तो तुम्हाला इथे गोल व्यवस्थित रंगवायचा. आपण प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, प्रश्न समजला. स्क्रीनशॉट काढायचं चालू आहे. लवकर पुढचे प्रश्न वाचायचे सगळ्यांनी. माझ्या मित्रांना रीड द सेंटेन्स and find out the type of टेन्स. आता आपल्याला इथे 4 ओळखायला सांगितलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं की जनरली जरी शिकवलेलं असेल तर बऱ्याच वेळा प्रश्न असतात. We are going to play a we are going to see a play. आता बघा वाक्याचं निरीक्षण केल्यानंतर काय काय दिसतं आपल्याला? काय ओळखायला आपल्याला कोणती वर कोणते सपोर्टिंग वर कोणत्या आपण पाहिलं होतं तिथं. आताच मागच्या 4 दिवस पाहिलं आपण. हा पाहिजे टाइमलाईन पाहिली होती आपण.
इथं प्रेझेंट टेन्स, इथं पास्ट टेन्स, इथं फ्युचर टेन्स, इथं होतं and he are was there आणि will shall. इथं काय विचारलं आपल्याला म्हणजे past tense, present tense, future tense, one of these. Past याचं tense कोणता असणार आहे? Past प्रेझेंट टेन्स असणार आहे म्हणजे पहिला क्रमांक 2 हा दोष तुम्हाला आहे. बघा हा प्रश्न आपण विचारलेला नाही तर याचा जर आपल्याला सबटाईप विचारला असतं तर तो कोणता असता? पाहिजे गोईंग आहे ते घर पाहिजे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. वर who are we? नंतर what are we? उत्तर एक नाही हे काय आहे? प्ले एक कॉम्प्लिमेंटरी आहे. ऑब्जेक्ट नाही ठीक आहे काही हरकत नाही आपल्याला वाक्य पूर्ण करण्यासाठी तयारी नाही क्या आहे सपोर्टिंग वर्ब and म्हणजे subject plus and plus one by plus complementary हे जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की ही असणार प्रेझेंट कंटिन्युअस. तर इथे आपण विचारलं होता तर आपण त्याला प्रेझेंट कंटिन्युअस असणार आहोत. आता पुढचा प्रश्न पहा सगळ्यांनी वाचायचा आहे. आगे मागे म्हणा who the mismatch there mismatch म्हणजे न जुळणारी आपली शब्द संपत्ती वोकॅब्युलरी सुद्धा प्रश्न समजण्यासाठी आवश्यक आहे का? मिसमॅच जुळी जी जुळत नाही अशी. आय विल गिव्ह इट टू बॅक यू. त्याचा काही संबंध नाही फक्त 4 पर्यायाची न जुळणारी जोडी तुम्हाला लिहायची आहे. पहिली जोडी आहे क्लोज क्लोज राईट रोट कट कटेड आणि गो वेंट. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की 100 क्रियापदाचा चार्ट तुमच्याकडे पाहिजे. P1 P2 P3 P4 आणि P5 प्लस तुम्ही वर्ब पास्ट पार्टिसिपल वर्ब ING आणि वर्ब यस. हा जर शब्दांचा 100 शब्दांचा चार्ट तुमच्याकडे असेल तर हा प्रश्न सोडवायला तुम्हाला अवघड जाणार नाही. क्लोजचा पास्ट आहे क्लोज, राईटचा आहे ग्रोस, ग्रोचा आहे वेट, कटचा मात्र कटे नाही. कटचा पास हा कटच राहतो. म्हणून ऑड मॅन त्यातला कोणता आहे? मिसमॅच कोणता आहे? पर्याय क्रमांक 3. 3चा गोल तुम्हाला त्या ठिकाणी रंगवणं अपेक्षित. सर्वांनी वाचायचं आहे. प्रयत्न करा. Select the correct option and complete the sentence. योग्य पर्याय निवडून दिलेलं वाक्य पूर्ण करायचं आहे. घडणारी घटना ती आपण आधी पण सांगितलं होतं सिंपल प्रेझेंट म्हणून सिंपल प्रेझेंट म्हणजे तुम्हाला सांगितलं सिंपल प्रेझेंट आपण जाणून पाहायचं तिथं काय आहे सिंपल प्रेझेंट मध्ये.
जिथं यस किंवा यस प्रत्यय लागत नाही, फक्त यस किंवा यस प्रत्यय तिथं लागतो. तर ती ती आणि ई यांच्या पुढे काय लागतो? यस किंवा यस प्रत्यय. तर दल चं नाव आहे, म्हणजेच आपण लिस्टचा वापर करतो त्यांचं नाव दसल की यस म्हणजे प्रत्यय लावले कोणतं राईज राईज येणार नाही, ते येणार नाही, काही येणार नाही. पर्याय क्रमांक 2 रायझिंग टू उत्तर बरोबर असेल. दसल की सॉरी दोन मिनिट लक्षात घ्यायचं प्लीज आहे. थोडस दुरुस्त करूया, आधी प्रश्न दुरुस्त करूया आपण. ठीक आहे का? कारण प्लीज असेल पण वर बाय एंडिंग आवश्यक. The sun rises in the east. The sun rises in the east. The sun. दोन घडणारे सिंपल प्रेझेंटेशन आणि सिंपल प्रेझेंटेशन प्रत्यय पाठायचं. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट सेंटेन्स फॉर इट. सगळ्यांनी चित्र पाहायचे आणि या चित्रासाठी योग्य वाक्य निवडायचे. पहिलं वाक्य, the boys is playing, the boys are playing, the boys was playing आणि the boys are playing. आता किती वाक्य बघायचं आपण? क्रिया आपल्याला सध्या चालू दिसते, म्हणजेच या ठिकाणी द बॉईज वॉज प्लेइंग. द बॉईज वॉज प्लेइंग हे वाक्य कॅन्सल होईल. नंतर द बॉईज एंड इज आर आले. जर आर एम इज आर आलेला असेल तर क्रियापदाला आयएनजी प्रत्यय आवश्यक असतो, वाक्यामध्ये नाही, म्हणून हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. आता दोन राहिले, द बॉईज इज प्लेइंग आणि द बॉईज आर प्लेइंग. आता लक्षात घ्यायचं, बॉईज म्हणजे इथं प्लुरल आहे. प्लुरल जर असेल तर पा आय एम, वी आर, यू आर, यू आर, ही ती, ही आणि दे आर. आता लक्षात घ्या, द बॉईज म्हणजे काय आहे? दे आहे. म्हणून इथं काय आलं पाहिजे? आर आलं पाहिजे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असणार आहे. आर, द बॉईज आर आणि आयएनजी पण प्रत्यय आलेला आहे. द बॉईज आर प्लेइंग म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असणार आहे. आता एकदा रिवाइज करूया आपण आज काय काय पाहिलं ते. टेन्स म्हटलं तर सोपा आणि समजून नाही घेतलं तर अवघड असं टॉपिक आहे. सुरुवातीला आपण टाइमलाईन पाहिली आणि फ्युचरची रचना पाहिली. टेन्सचे प्रकार ओळखण्यासाठी सोपा फॉर्म्युला आपण या ठिकाणी पाहिला. पाच टेन्स आणि शाल विल असेल. त्यानंतर फॉर्म्युला आपण पाहिलाय. या ठिकाणी टाइम वर्ड पाहिले. नाउ टुडे, टुनाइट, दिस वीक, जस्ट नाउ असतील तर प्रेझेंट, येस्टरडे, डे बिफोर, अगो, लास्ट वीक, लास्ट इयर असेल तर पास्ट टेन्स आणि टुमॉरो मेनी इयर्स फ्रॉम नाउ असेल तर फ्युचर टेन्स. नंतर आपण यांचे अर्थ पाहिले. फर्स्ट पास्ट पार्टिसिपल, वर्ब आयएनजी, वर्ब एसईएम, सपोर्टिंग वर्ब, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट. मग या श्रेणीने आपण वर्ड फॉर्मेशन पाहिलेलं आहे. नंतर काय वाक्य बनवतात? V1, V2, V3, V4, V5
हा स्टँड आपल्याला आवश्यक आहे. एक मोठा किंवा क्रियापदांची संख्या 500 शब्द तुमचे असतील. पहिला प्रकार पहिला सिंपल प्रेझेंट टेन्स वैशिष्ट्य किंवा इट्स असतं पाहिजे तुम्ही. दुसरा प्रकार आपण पाहिला सिंपल पास्ट टेन्स किती वापरलं जातं. सिंपल फ्युचर टेन्स चा वापर केला जातो. नंतर पुढचा प्रकार पाहिला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स क्रियापदाला पास्ट कंटिन्युअस टेन्स क्रियापदाला आयएनजी टेन्स केला जातो. फ्युचर कंटिन्युअस टेन्स या ठिकाणी जी वाक्य रचना आहे त्याला क्रियापद आयएनजी टेन्स केला असतो आणि वाक्य रचनेमध्ये बी येत होता. प्रेझेंट पर्सिस्टंट वन पास्ट पार्टिसिपल आणि हॅज हॅड लक्षात ठेवायचं. पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये फर्स्ट पास्ट पार्टिसिपल आणि हॅड लक्षात ठेवायचं. फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये फर्स्ट पास्ट पार्टिसिपल आहे आणि विल टू विल चा वापर इथे टेन्स चार्ट तुम्हाला बनवायला सांगितलेला आहे. आणि यानंतर आपण परीक्षेची सर्व उदाहरणे या ठिकाणी पाहिलेली आहेत. विद्यार्थ्यांनी पाच दिवसामध्ये दिलेल्या अतिशय आयुष्यामध्ये